प्रश्न, थोडं थांबून पुन्हा केल्यावर काय फरक पडतो? उत्तर, थोडा वेळ थांबून पुन्हा जवळीक ठेवल्यास शरीराला आराम मिळतो आणि संवेदना अधिक तीव्र होतात. त्यामुळे दोघांची ऊर्जा पुन्हा साठते आणि अनुभव अधिक चांगला होतो. रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर अधिक प्रतिसाद देऊ लागते. यामुळे समाधानाची भावना वाढते आणि थकवा कमी जाणवतो. प्रश्न, समोर जागा कमी वाटली तर काय करावे? उत्तर, अशी भावना आल्यास शरीर रिलॅक्स ठेवणे फार महत्त्वाचे असते. हळूहळू आणि आरामात हालचाल केल्यास स्नायू सैल होतात. योग्य पोझिशन बदलल्यानेही सोय होते. यामुळे वेदना कमी होतात आणि अनुभव सुखद बनतो. प्रश्न, सतत हालचाल चालूच ठेवल्यावर काय होतं? उत्तर, सतत हालचाल ठेवल्याने रक्तप्रवाह वाढतो. शरीरातील संवेदना अधिक सक्रिय होतात. आनंदाची पातळी वाढते आणि प्रतिसाद अधिक जलद मिळतो. मात्र थकवा टाळण्यासाठी मध्ये मध्ये थांबणे उपयुक्त ठरते. जाड बाईच्या गुपचा आकार कसा असतो? उत्तर, प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते आणि आकारात विविधता असते. वजनाचा थोडा फरक बाह्य भागावर दिसू शकतो, पण अंतर्गत रचना जवळजवळ सारखीच असते. महत्त्वाचे म्हणजे आरोग्य आणि स्वच्छता. मागून घातल्यावर बाई का बोंबलायला लागते? उत्तर, काही पोझिशनमध्ये संवेदनशील भागांवर जास्त दाब पडतो. त्यामुळे संवेदना तीव्र होतात. आनंद किंवा थोडी अस्वस्थता यामुळे प्रतिक्रिया येऊ शकते. संवाद ठेवणे महत्त्वाचे असते. प्रश्न, शरीराचा खालचा भाग झोपेत ओला वाटला तर काय होतं? उत्तर, झोपेत नैसर्गिक शारीरिक प्रतिक्रिया होऊ शकते. हार्मोन्समुळे स्त्राव होतो. हे आरोग्यदायी लक्षण मानले जाते. यामध्ये घाबरण्याची गरज नसते. प्रश्न, बाईचे पाणी पिल्यानंतर पुरुषांना कोणता फायदा मिळतो? उत्तर, शारीरिक द्रवांमध्ये काही पोषक घटक असतात, पण कोणताही मोठा आरोग्य फायदा सिद्ध झालेला नाही. स्वच्छता आणि सुरक्षितता जास्त महत्त्वाची असते. परस्पर संमती आवश्यक आहे. प्रश्न, मुलगी खुर्चीवर पाय फाकवून का बसते? उत्तर, काहींना अशी बसण्याची सवय असते. कधी कधी आरामासाठी असे बसतात. याचा लैंगिक अर्थ असायलाच हवा असे नाही. प्रत्येकाची बसण्याची पद्धत वेगळी असते. प्रश्न, मुलगी झाडावर पाय फाकवून बसली तर खालून तिची काय दिसते? उत्तर, कपड्यांच्या प्रकारावर ते अवलंबून असते. साधारणपणे कपडेच दिसतात. यामध्ये काही विशेष अर्थ काढण्याची गरज नाही. सन्मान ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रश्न, मागच्या जागेत पाणी टाकल्यावर ती गरम का होते? उत्तर, त्या भागात रक्तप्रवाह जास्त असल्यामुळे उष्णता जाणवते. स्पर्शामुळे संवेदना वाढतात. त्यामुळे उबदार वाटते. ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. प्रश्न, महिला दोघांकडून एका वेळी कसे काम करून घेते? उत्तर, हे वैयक्तिक निवडीवर अवलंबून असते. परस्पर संमती आणि संवाद आवश्यक असतो. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते. भावनिक समजूत महत्त्वाची ठरते. प्रश्न, पाणी निघाल्यावर ती थांबते का? उत्तर, काही वेळा शरीर थोडा आराम मागते.
पण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. काहींना पुढेही इच्छा राहू शकते. संवाद ठेवणे उपयुक्त ठरते. प्रश्न: जाड बाईच्या गुपचा आकार कसा असतो? उत्तर: शरीराच्या आकारानुसार बाह्य भागात फरक दिसू शकतो, पण अंतर्गत रचना जवळजवळ समान असते. आरोग्य महत्त्वाचे असते. आकारावरून काही ठरवत येत नाही. प्रश्न: महिला तिघांसोबत एका वेळी कसं काम करून घेते? उत्तर: हे वैयक्तिक पसंतीवर आधारित असते. सर्वांची संमती आवश्यक असते. सुरक्षितता आणि संरक्षण महत्त्वाचे असते. भावनिक आणि मानसिक तयारी गरजेची असते. प्रश्न: महिला पुरुषाचे पाणी तोंडात घेतात तेव्हा त्यांना काय फायदा होतो? उत्तर: कोणताही ठोस आरोग्य फायदा सिद्ध झालेला नाही. हे फक्त वैयक्तिक आवडीवर अवलंबून असते. स्वच्छता महत्त्वाची असते. सुरक्षित पद्धती वापरणे गरजेचे आहे.